एक महत्त्वाची बातमी आहे। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शरद पवारांची भेट घेणार आहेत। ठाकरे सिल्वर ओकवर जात पवारांची भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी आता सिल्वर ओकवर जाणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा होते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर ठाकरे आता सिल्वर ओकवर जात शरद पवार यांची भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी जाणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत। दिनेश, काय अधिक माहिती? थोड्याच वेळात शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एनसीपी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट होते आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही पहिलीच भेट मानली जाते आहे आणि स्वतः शरद पवार यांनी अस्पष्ट नाराजी व्यक्त केली होती महाविकास आघाडीतील समन्वयानंतर। कारण महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संयुक्त बैठक पार पडली नव्हती, त्यामुळे समन्वयाचा अभाव असल्याची जोरदार चर्चा होती। त्यामुळे शरद पवार यांनी स्वतःही म्हटलं होतं पत्रकार परिषदेत की येत्या 8 ते 10 दिवसात ही भेट होईल। इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल, समन्वयाचा अभाव दिसतो आहे। कारण इंडिया अलायन्समध्ये घटक पक्षांनी काही वेगळी भूमिका घेतली आहे। इंडिया अलायन्स संपुष्टात आलं, इतिहास जमा झाला, अशा पद्धतीच्या प्रतिक्रियाही इंडिया अलायन्सच्या काही नेत्यांकडून व्यक्त झाल्या। त्याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी इंडिया अलायन्सची पुढची राजकीय काय वाटचाल असेल या दृष्टीने शरद पवारांच्या भेटीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशी ही चर्चा होणार आहे। आणि शिवसेना युबीटीनं जाहीर केलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढवल्या जातील। तर नेमकी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची काय भूमिका आहे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले आणखी काही विषय आहेत, विशेषतः बीड आणि परभणीत जो एकूण सध्या प्रकार घडलेला आहे आणि त्याविषयीची नेमकी महाविकास आघाडीची संयुक्त म्हणून काय भूमिका असायला पाहिजे, अशा अनेक विषयांवर या भेटीत चर्चा होईल। तसंच महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता जवळपास 1.5 महिना झालेला आहे आणि अनेक वाद महायुतीतलेही चव्हाट्यावर येत आहेत आणि महायुतीची 1.5 महिन्यातली एकूण कामगिरी हे सगळं पाहता या सगळ्या बैठकीत सारासार चर्चा होऊन त्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कदाचित प्रसार माध्यमांपुढे भूमिकाही मांडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।